नमस्ते मंडळी हो. खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. माझी माहिती माझी मातृभाषेत सांगत तुम्हाला. माझी मातृभाषा ठाकरी, महाराष्ट्राची मराठी आहे, पण आईनं जी शिकवलेली भाषा आहे ना, ती भाषा खरी मातृभाषा आहे. त्याला मातृभाषा सांगता. ते भाषेतच माझा व्हिडिओ चालू आहे. आज एक आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आलो. तिचं नाव आहे रुई. या रुईचा पान ह्या देखा, या रुईचा पान शनिवारी मारुतीला माळ घालण्यासाठी वापरता. याचा असा एक फायदा आहे की पायात गुडघा दुखणे, कमरेत लचक भरणे, चमक भरणे, पाठ अवघडणे, अशा अनेक प्रकारच्या अंगामध्ये वेदना होते, त्या वेदना थांबवण्यासाठी याचा वापर करता. तर याचा वापर कसा करायचा की तवा गरम करायचा. तवा गरम केल्यानंतर हे पानाला थोडासा मोहरीचा तेल लावायचा आणि ते तव्यावर त्या पान तापवायचा. ते पानातून थोड्याशी वाफ येईल अशा प्रकारचा करायचा. वाफ आले ते काढायचा आणि जे ठिकाणी दुखातं किंवा चमक भरले किंवा गुडघा दुखतो किंवा पोटरील गोळा आलेला आहे अशा ठिकाणी त्या धरायचा, असा कापडानं दाबायचा, 2-3 वेळा शेकवायचा आणि संध्याकाळी परत शेकून ते जे ठिकाणी दुखत ना ते ठिकाणीच बांधायचा आणि रात्रभर तसाच ठेवायचा की सकाळपर्यंत तुमची चमक असो, सूज असो, गोळा आलेला असो, ह्या सर्व वेदना या ठिकाणी शमून जातील, थांबतील आणि अतिशय मस्त आराम मिळेल. या आदिवासींनी याचा वापर पूर्वीपासून करीत आलेले आदिवासी कुठल्याही भागात जा, तिकडे धुळे जा, नंदुरबार जा, जुन्नर जा, खेड, मावळ, या जे ठिकाणी आदिवासी राहतात त्यांना ह्या सगळा माहिती आहे. पण इतरांना काय माहिती नाही आणि आताच्या नवीन पिढीला तर माहीतच नाही आहे काय करायचं आहे. थोडासा दुखायला लागला का चालला दवाखान्यात, डॉक्टरची भरती, फी किती लागते डॉक्टरला, 200-250 रुपये द्यायचं, इंजेक्शन घ्यायचा, गोळ्या घ्यायच्यात, 1000-1500 रुपये तिच्यात जातं आणि ह्या विना मूल्य कुठल्या प्रकारचं पैसे नाही देता आपला रानात जायचा, जे ठिकाणी रुईची झाड आहे ते रुईचं पान काढून आणायचा आणि त्याचा वापर अशा प्रकारे करायचा. तर ह्या अतिशय उपयुक्त आहे मंडळी. तुम्हाला कुठं जखम झाली, दुखला, काय झाला तर तुम्ही याचा वापर करा आणि इतर लोकांनाही या व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर माझे यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही याचा वापर करा. धन्यवाद.